सोलापुर में पार्क की गई कारों के शीशे तोड़कर नकदी और कीमती सामान चोरी करने वाली अंतर्राज्यीय गैंग का फौजदार चावड़ी पुलिस ने पर्दाफाश किया है। पुलिस ने तमिलनाडु के 7 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस के मुताबिक आरोपियों ने शहर में कारों के शीशे तोड़कर लैपटॉप, दस्तावेज और नकदी चोरी की थी। जांच में 7 चोरी के मामले सामने आए हैं। सीसीटीवी और गोपनीय सूचना के आधार पर पुलिस ने 6 अगस्त को पंचकट्टा होम मैदान रोड के पास जाल बिछाकर आरोपियों को पकड़ा। रामजी नगर म्हणून एक इलाका आहे, तिकडच्या काही गुन्हेगार प्रवृत्ती लोक आहे जे वेगळ्या वेगळ्या शहरात फिरतात आणि असे खूप व्हायलन्स नाही, अटेन्शन डायव्हर्शन करून किंवा बाकी जे सामान्य जनता आहे त्यांच्या नजर हे गुन्हे जे करणार आहेत त्यांच्यावर न येतात ते तिथं सांभाळतात आणि एक माणूस हे चोरी करण्याच्या मोडस ऑपरंडी जे आहे त्यात हे पूर्ण गँग इन्व्हॉल्ड आहे। अशा आपलं सोलापूर सिटीला शहरामध्ये 6/7/2026 रोजी 2 वाजता ते सायंकाळी 19:30 वाजता दरम्यान 3 कारच्या काचा फोडून चोरी झाल्याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालं होतं। त्यातून लॅपटॉप्स, काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे अशा चोरी झालं होतं। एका बॅगमधून 5,000 कॅश आणि काही कागदपत्र। त्यानुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशनला 303(2), 324(4) BNS कलमान्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो। पुन्हा दिनांक 28/7/2026 रोजी सकाळी 11 ते 11:35 दरम्यान आपलं जे सिद्धेश्वर मंदिर परिसरातील जे पार्किंग आहे तिथून कार जे मागील सीट जे आहे तिचे काच फोडून बॅग चोरी झालं म्हणून त्यात रक्कम 4 लाख आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्र होतं। ते पण पुन्हा FC पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होऊन तपास पोलीस स्टेशनच्या DB पथकामार्फत करण्यात आलं होतं। त्यात DCP श्री यवलकर, ACP श्री अरुण देवकर, PI श्री महादेव राऊत, PI श्री विकास देशमुख आणि API श्री संजय क्षीरसागर यांच्या अतिशय मेहनतीने पूर्ण परिसराच्या CCTV फुटेजेस चेक करून ते जे काही ट्रॅक फॉलो केलं ते सर्व एरिया फॉलो करून ते हे अशा विशेष मोडस ऑपरंडी असणारे हे गुन्ह्याच्या आरोपी एकूण 7 आरोपींना 30/7/2026 रोजी गोपनीय बातमीदार यांनी माहिती दिले होतं। ते लोक वेगळ्या ठिकाणी आता आळंदीला लोकेशन आलं, तिथेही पार्टी गेलं होतं आणि अशा ज्या ज्या ठिकाणी बद्दल माहिती आलं त्या ठिकाणी पूर्ण आपलं टीम अतिशय मेहनत घेतलं होतं आणि 6/8/2026 रोजी API श्री क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने माहिती मिळालं होतं। सोलापुरात पुन्हा कारच्या काच फोडून चोरी करण्याचा उद्देश आणि अशा इथं जे लोक आहेत ते फिरत आहे म्हणून त्या आधारावर API श्री क्षीरसागर आणि त्यांच्या पथकांनी शोध घेऊन पंचकट्टा ते होम मैदान परिसराचे जे एरिया आहे तिथून 7 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। नाव षण्मुगम अमरनाथ, हे सर्व राहणार तिरुचिरापल्ली तमिळनाडूचे आहे। आदित्यन दंडायुधपाणी, चेरन मुकुंदन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यन, मनोज कुमार अनबळगन, कमलकण्णन गणेशन अशा 7 आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे जे पिशवी होतं त्यांच्या स्वतःच्या प्लस जे चोरीत गेलेले आहे ते ताब्यात घेऊन
3 लाख रुपये आणि लॅपटॉप बॅग्स वगैरे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत. या लोकांना पहिला 2 दिवस कस्टडी मिळालं आणि नंतर 5 दिवस वाढून मिळालं. हे जे आरोपी आहे त्यांनी आपल्याकडे जे पहिला घटना घडलं होतं 4/7/2026 आणि 30/7/2026 म्हणजे 28ला दुसरी घडलं आणि 30/7 पर्यंत सेम मोडस ऑपरंडीचे आम्ही त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गेलेले ते ट्रॅक केलं. तर फौजदार छावडीला 2, बोळिंज मीरा बांदर वसई विरार इथे 1, तुळजापूर धाराशिवला 1, दिघी पिंपरी चिंचवडला 1, महाकाली पोस्टे हैदराबाद राज्य तेलंगणा तिथे 1, पंचकट्टा हैदराबाद राज्य तेलंगणा 1, अशा 7 गुन्हे या दरम्यान याच गँगाकडून घडवण्यात आलेले आहे आणि ते रजिस्टर्ड आहे. आता इतर सर्व पोलीस युनिटलाही आम्ही हे माहिती देणार आहे फोटोसह आणि तिथेही काही गुन्हे दाखल असलं तर त्या संबंधित युनिटच्या जे तपास अधिकारी आहे ते यांना भविष्यात ताब्यात घेणार आहे. हे जे अशा मोडस ऑपरंडी असणारे जे आरोपी जे आहेत ते इतकं जास्ती नंबरला पोलीस ताब्यात घेणे हे खूप रॅर आहे. या काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. हे केल्याबद्दल मी पूर्ण टीमला मनापासून अभिनंदन करतो. उनके पास से 3 लाख रुपए नकद, लैपटॉप, बैग और दस्तावेज बरामद किए गए। सभी आरोपियों को अदालत में पेश किया गया, जहां उन्हें 7 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया है। पुलिस मामले की आगे जांच कर रही है। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अता की रिपोर्ट।